नमस्कार. सध्या देशामध्ये अनिल अंबानी, मुकेश अंबानी, अदानी आणि या उद्योगपतींची चर्चा सुरू आहे. म्हणजे या 3-4 उद्योगपतींशीच सगळा देश निगडीत आहे असं वातावरण बनलेलं आहे. मोदी सरकार अंबानी आणि अदानी यांच्यासाठीच काम करतं आहे असाही आरोप विरोधी पक्षाकडून होत आहे. बहुतेक मोठे प्रकल्प बघितले तर ते अदानी उद्योग समूहाच्याकडे गेलेत हेही लक्षात येतं. खरं तर या देशामध्ये टाटा, रिलायन्स, अदानी अशा उद्योग समूहापैकीच लोकांच्याकडं अशी मोठी कामं देता येतात हे देखील वास्तव आहे. अदानी आणि अंबानी यांच्या कंपन्यांना केवळ भाजप सरकारच फेवरिझम करत आहे की आणखीही झालं होतं हे देखील तपासून बघितलं पाहिजे. त्यासोबत मोदींच्या फेवरिझममध्ये मोदींच्या सोबतची यांची छायाचित्र दाखवून यांचे किती घनिष्ठ संबंध आहेत हे देखील दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. अदानी आणि अंबानी या उद्योग समूहाची भारतीय सत्ताकारणातली स्थिती काय आहे आणि त्यांना काय काय झालं होतं ते जरा नीट समजून घेतलं पाहिजे. तेच आपण या व्हिडिओमध्ये तपशीलवार समजून घेणार आहोत. अदानी आणि अंबानी यांच्या समूहाला फक्त नरेंद्र मोदी यांच्या भाजपप्रणित सरकारनंच सहकार्य केलं आहे असं नाही, तर आधीच्या सरकारने सुद्धा या समूहांना भरपूर सहकार्य केलेलं आहे. जरा ग्राफिक्सच्या माध्यमातून ते समजून घेऊया. दिल्ली एअरपोर्टवर मेट्रोची एक्सप्रेस लाईन टाकण्यात आली होती. ते काम साधारणतः 5,000 कोटी रुपयांचं होतं. त्यावेळी हे काम DMRC या कंपनीला न देता ते रिलायन्स या कंपनीला देण्यात आलं होतं. दुसरं, मुंबईमध्ये मेट्रो अंधेरी घाटकोपर लाईन उभा करताना म्हणजे अंधेरी ते घाटकोपर अशी मेट्रोची लाईन उभा करताना साधारणतः 4,500 कोटी रुपयांचा खर्च होता. त्यापैकी 69% वाटा हा रिलायन्स कंपनीचा होता. त्या रिलायन्स कंपनीला देण्यात आलं होतं. हे काम MMRDA या सरकारी संस्थेला देता येऊ शकलं असतं, पण ते दिलं गेलं नाही. तिसरं आणि मोठं काम दिल्ली आग्रा एक्सप्रेस हायवे, ज्याला आपण यमुना एक्सप्रेस हायवे म्हणतो, त्या हायवेचं काम 13,300 कोटी रुपयांचं होतं. हे नॅशनल हायवे अथॉरिटी अर्थात नाईला न देता ते काम रिलायन्स या कंपनीला देण्यात आलं होतं. ही रिलायन्स कंपनी अनिल अंबानी यांची आहे हे विसरून चालणार नाही. अनिल अंबानींना एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारणतः 22,000 कोटी रुपयांची कामं देण्यात आली होती. त्यावेळेला या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं होतं हे सर्वश्रुत आहे. काँग्रेस सरकारच्या काळामध्येच ही कामं रिलायन्स कंपनीला अनिल अंबानीला देण्यात आली होती. आता जरा पुढचा भाग समजून घेऊया. असं म्हणतात की नरेंद्र मोदी यांच्याकडून अंबानी परिवारावर मेहरबानी केली जाते, पण वस्तुस्थिती काय आहे जरा नीट तपासून बघा. रिलायन्स नवल या कंपनीला 9,000 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं होतं. रिलायन्स इन्फ्रा या कंपनीला 11,000 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं होतं. तर आरकॉम या बंद पडलेल्या कंपनीला 12,000 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं होतं. म्हणजे तब्बल 32,000 कोटी रुपयांची कर्ज ही अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला UPA सरकारच्या काळात दिली गेलेली होती हे विसरून चालणार नाही. दिलेली कामं ही सरकारी कंपन्यांना टाळून दिलेली होती आणि सोबत 32,000 कोटी रुपयांचं कर्ज देखील देण्यात आलं होतं. अनिल अंबानी यांच्यावरती 32,000 कोटी रुपये कर्ज आणि हजारो कोटी रुपयांची कामं ही मेहरबानी UPA सरकारच्या काळात झालेली होती. खरं तर ही कोणत्याही सरकारांची गरज असते त्या पद्धतीनं ती कामं वाटप केली जातात. जरा अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यावरती त्यावेळेसच्या सरकारांनी काय मेहरबानी केली आहे ते देखील आपण समजून घेऊया.
मुंबईमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काँग्रेस सरकार असताना मुंबईचं शांघाय बनवायची घोषणा करण्यात आली होती आणि त्याच घोषणेअंतर्गत BKC म्हणजे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स विकसित करण्याचं काम चालू होतं. या कॉम्प्लेक्समधल्या भारतनगर ही एक वस्ती होती आणि त्या वस्तीतली 4 ते 5 एकर जमीन तिथल्या रहिवाशांना हटवून अदानींच्या ताब्यात देण्यात आली होती. अदानी डेव्हलपर नावाची कंपनी होती. आता खरं तर हा प्रकार SRA अंतर्गत करता येऊ शकला असता, पण तिथे अदानींना ती जमीन देण्यात आली होती. मुकेश अंबानींच्या बाबत बोललं जातं की ते फारच मोदी समर्थक आहेत किंवा मोदी मुकेश अंबानींचं फारच महत्त्व ठेवतात. तर त्याबाबत जरा बघूया. याच BKC मधले वेगवेगळ्या ठिकाणचे 3 प्लॉट एकत्र करून मुकेश अंबानींना दिले होते आणि हे 3 प्लॉटचं क्षेत्रफळ जवळपास 30 एकर इतकं आहे. म्हणजे 30 एकर जमीन मुकेश अंबानींना आघाडी सरकारच्याच काळात देण्यात आली होती. या 3 प्लॉटपैकी एका प्लॉटमध्ये जिओ गार्डन उभं आहे, दुसऱ्या प्लॉटमध्ये जिओ सेंटर उभं आहे, तर तिसऱ्या प्लॉटमध्ये धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल उभी आहे. म्हणजे या 30 एकर जमिनीवरती जवळपास अंबानीच्या वेगवेगळ्या उद्योगांचा ताबा आहे. म्हणजे केवळ मोदीच नव्हे तर मोदींच्या आधी देखील या अंबानी परिवाराला सरकारनं मेहरबानी दाखवल्याचं आपल्या लक्षात येईल. मोदींच्या पाठीवरती हात ठेवून मुकेश अंबानी आपल्याला दिसतात आणि ते फोटो दाखवून सगळ्यात शिष्टाचाराचा भंग असल्याची टीका केली जाते. पंतप्रधानाच्या पाठीवरती हात ठेवणारा एखादा उद्योजक असू शकतो का आणि त्याचं किती दडपण पंतप्रधानांवर आहे हे सांगण्याचा तो प्रयत्न होत असतो. जरा आता आपण आणखी काही छायाचित्र बघूया ज्यात हेच उद्योग समूहाची मंडळी कुणाकुणासोबत आहेत हे आपल्या लक्षात येईल.